नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1 मराठी यूट्यूब चॅनल। आजची घटना ओडिशातील बालेश्वर येथील आहे। 25 डिसेंबरच्या रात्री बालेश्वरमधील हॉटेल सूरज येथे 3 जण आले आणि खोली क्रमांक 502 मध्ये थांबले। रात्रीच्या सुरुवातीच्या तासांपर्यंत सर्व काही सुरळीत होते, मात्र जसजशी रात्र पुढे सरकत गेली तसतसा खोलीतून कोणतीही हालचाल दिसेनाशी झाली। हॉटेल कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की उशिरापर्यंत ना कोणी बाहेर आले ना आतून कोणताही आवाज आला। ही बाब संशयास्पद वाटत होती, कारण त्या खोलीत 3 जण थांबले होते। कर्मचाऱ्यांनी दरवाजा ठोठावून आवाज दिला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। परिस्थिती संशयास्पद वाटू लागल्याने हॉटेल मॅनेजरने तात्काळ पोलिसांना माहिती दिली। काही वेळातच पोलीस हॉटेल सूरजमध्ये दाखल झाले आणि थेट खोली क्रमांक 502 कडे गेले। दरवाजा बाहेरून बंद नव्हता, मात्र आतून कडी लावलेली होती। पोलिसांनी अनेक वेळा दरवाजा ठोठावला, आवाज दिला, पण आतून प्रतिसाद मिळाला नाही। अखेर पोलिसांनी दरवाजा उघडण्याचा निर्णय घेतला। दरवाजा उघडताच आतले दृश्य अंगावर काटा आणणारे होते। खोलीत एका तरुणाचा मृतदेह पडलेला होता। त्याची अवस्था पाहता हा मृत्यू नैसर्गिक नसल्याचे स्पष्ट होत होते। खोलीत झटापटीचे फारसे चिन्ह नव्हते आणि दरवाजा आतून बंद असल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच संशयास्पद वाटत होते। मृत तरुणाचे नाव आकाश मोहंता असल्याचे समोर आले। त्याच्यासोबत कोण कोण आले होते आणि नंतर काय घडले हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली। फुटेजमध्ये स्पष्ट दिसत होते की 25 डिसेंबरच्या रात्री आकाश सोबत एक युवक आणि एक महिला हॉटेलमध्ये दाखल झाले होते। तिघेही रिसेप्शनमधून जात थेट खोलीत क्रमांक 502 कडे गेले। त्यावेळी कोणताही वाद किंवा गोंधळ दिसत नव्हता, मात्र पुढील फुटेजमध्ये एक धक्कादायक बाब समोर आली। काही वेळानंतर तो युवक आणि ती महिला हॉटेलमधून बाहेर जाताना दिसले, पण आकाश त्यांच्या सोबत नव्हता। तो ना लॉबीमध्ये दिसला ना बाहेर जाताना कॅमेऱ्यात कैद झाला। यावरून पोलिसांना स्पष्ट झाले की संपूर्ण प्रकार त्या खोलीतच घडला असून आकाश शेवटचा जिवंत त्या खोलीतच दिसला होता। पोलिसांनी गेस्ट रजिस्टर आणि ओळखपत्रांची तपासणी केली। खोली बुक करताना तिघांनी आधार कार्ड दिले होते। तपासणी दरम्यान समोर आले की चंद्रसिंग आणि जेमवानी सिंग यांनी दिलेली आधार कार्ड बनावट होती, तर आकाशचे आधार कार्ड मात्र खरे होते। बनावट कागदपत्रांमुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला। आकाशच्या आधार कार्डवर असलेला पत्ता व मोबाईल नंबरच्या आधारे पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांशी संपर्क साधला। आकाशचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। घरच्यांनी सांगितले की आकाश शेवटचा त्याचा मित्र चंद्रसिंग याच्यासोबत गेला होता। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कार्यवाही करता चंद्रसिंगला मयूरभंज जिल्ह्यातून आणि जामवानीला जाजपूर जिल्ह्यातून अटक केली। चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली। चौकशीत समोर आलेली कथा थरारक होती। मयूरभंज जिल्ह्यातील गावात आकाश आणि चंद्रसिंग राहत होते। दोघेही मित्र होते आणि दोघांचेही लग्न झालेले होते। चंद्रसिंगचे जामवानी नावाच्या 27 वर्षीय विवाहित महिलेशी प्रेम संबंध होते। या संबंधामुळेच तिघे बालेश्वरला हॉटेलमध्ये गेले होते। दारूच्या नशेत झालेल्या वादातून आकाशने गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला। यावरून संतप्त झालेल्या चंद्रसिंग आणि जामवानीने मिळून आकाशचा गळा आवळून खून केला। त्यानंतर दोघेही पहाटेच हॉटेलमधून पळून गेले। सध्या दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून प्रकरणाच्या प्रत्येक पैलूचा सखोल तपास सुरू आहे। जर ही स्टोरी तुम्हाला हादरवून गेली असेल, डोळे उघडणारी वाटली असेल, तर क्राईम स्टोरी टेलर 1 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सतर्क रहा, सुरक्षित रहा। धन्यवाद।